नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तरानुसार भाषा विषयातील श्रुतलेखन या कौशल्याचा विकास कसा करावा, सराव कसा घ्यावा या विषयावर आपण आज बघणार आहोत. मित्रांनो, यासाठी आपला स्तर आहे स्तर क्रमांक 16. 4 ते 5 सोपे शब्द व जोडाक्षरयुक्त 2 ते 3 वाक्यांचे विरामचिन्हासहित आकलनासहित नीट ऐकून योग्य गतीने विद्यार्थी लेखन करू शकतो. मित्रांनो, या आधीच्या स्तरामध्ये 2 ते 3 जोडाक्षरयुक्त सोपे शब्द युक्त वाक्य त्याला लिहिता येतात असे आपण गृहीत धरून चालूया. म्हणजेच तो विद्यार्थी त्यामध्ये निपुण झालेला आहे असं आपण गृहीत धरूया. मित्रांनो, श्रुतलेखनाचा सराव अगदी छोट्या छोट्या कृतींमधून आपल्याला घेता येईल आणि या स्तरामध्ये विद्यार्थ्याला आपल्याला विरामचिन्हासहित लेखन करून घ्यायचे आहे. मी आपल्याला आज एक कृती सांगणार आहे जी अत्यंत सोपी आणि उपयुक्त अशी आहे. कृतीचे नाव आहे मित्र श्रुतलेखन. या कृतीत वर्गमित्रांच्या द्वारे त्यांनी आधी श्रवण केलेली त्यांच्या परिचयाची वाक्ये विद्यार्थ्यांना लिहायला सांगायची आहेत. वर्गमित्रांनी सांगितलेली वाक्ये विद्यार्थी वहीमध्ये लिहितील आणि शिक्षक ते तपासतील. उदाहरणार्थ, सांगणारा विद्यार्थी आमच्या गावात गणपतीची स्थापना केलेली आहे, आमच्या शाळेत रंगीबिरंगी फुलझाडे आहेत, माझ्या वर्गात घड्याळ आहे, ही आणि अशी अनेक वाक्ये लिहून आणतील. यामध्ये विद्यार्थ्यांची श्रवणशक्ती, आकलन क्षमता आपल्याला तपासता येईल. मित्रांनो, वर्गमित्र श्रुतलेखन सांगणारा वर्गमित्र असल्यामुळे विद्यार्थी आनंदाने आणि आत्मविश्वासाने या कृतीत सहभागी होतात. यात शिक्षकांनी कोणती काळजी घ्यायची? आपण विद्यार्थ्यांनी लिहून आणलेली वाक्ये तपासायची, त्यातील चुका शोधायच्या, योग्य ठिकाणी विरामचिन्हे मांडायची आणि ती वाक्ये श्रुतलेखनासाठी म्हणायला द्यायची. मित्रांनो, यामध्ये अशाच विद्यार्थ्याला वाक्य वाचायला द्यायची ज्या विद्यार्थ्याचा उच्चार आरोह अवरोहासहित आहे आणि त्यांना काही सूचनाही द्यायच्या, जसे 2 शब्दांमध्ये थांबायचं, लिहायला थोडा वेळ द्यायचा. ज्याप्रमाणे आपण श्रुतलेखन घेतो त्या सूचना आपण विद्यार्थ्यांना द्यायच्या. यात सांगणारा विद्यार्थी मित्र असल्यामुळे आनंदाने आणि आत्मविश्वासाने यात सहभागी होतो आणि पीअर लर्निंग या पद्धतीद्वारे सुद्धा आपण हे कौशल्य याचा सराव आपण घेऊ शकतो. तर मित्र श्रुतलेखन ही कृती विद्यार्थ्यांच्या विरामचिन्हांसहित लेखनाला भरपूर फायदेशीर आहे आणि त्याचा आत्मविश्वास वाढवणारी आहे. धन्यवाद.